कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं चुकलं डॅडी, मी माझ्या देवाला दुखवलंय। मला माहितीये मी किती जरी तुमची माफी मागितली तरी तुमच्या जखमा नाही भरून निघणार आहेत। डॅडी, मी तुम्हाला देव मानलंय, देवानं आजपर्यंत फक्त मला आशीर्वादच दिलेत, पण आज माझ्यामुळे माझ्या देवाच्या मनात माझ्याबद्दल राग हे बघून लई त्रास होतो डॅडी। माझं चुकलंय, मला तुम्ही पाहिजे ती शिक्षा द्या डॅडी। तुम्ही आजवर आमच्यावर लय प्रेम केलं, आम्हाला मान सन्मान दिला, आणि आमची खात्री आहे की आज बी ते प्रेम तो मान सन्मान कायम असतो। आमच्या पूर्ण जे काय दिवे लावले ते बघून तो कमी झाला नसेल। अहो काय बोलताय डॅडी तुम्ही? अहो या गावासाठी केवढं केलंय तुम्ही, मग तुमच्याबद्दलचा आदर या लोकांच्या मनातला कधीतरी संपल का? हा काय हो? अगदी बरोबर आहे, बरोबर आहे। अहो डॅडी, तुम्ही आमच्या सर्वांसाठी आज पण देव माणूस आहात। बरोबर का? नाही 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 नाही, मी देव नाही, देव तिथं हात बसलाय। मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे आणि त्या देवाचा भक्त बी आहे, आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी आपल्या या देवाला काहीच कधीच कमी पडू देणार। पुढच्या वर्षभरामध्ये या मंदिराचा आम्ही काय पालट करणार म्हणजे करणार। तुम्हाला तर माहिती आहे आमदार सरनोबताशी आमचे संबंध बिघडलेत, आणि तरी बी आम्ही आमचा मान सन्मान बाजूला ठेवून त्यांच्याशी बोललो। त्यांच्याकडनं या देवळासाठी निधी मंजूर करून घेतला, आणि त्यांनी तो नाही बी दिला तरी काही फरक पडत नाही। आम्ही आमचं घरदार विकू आणि अख्ख्या जिल्ह्यात नसल असं आपल्या देवाचं मंदिर करून दाखवू। गाड्यांचा विजय असो, गाड्यांचा विजय असो। असं वाटतंय हेच तुझा जीव घ्यावा, तर मला माझी प्रतिष्ठा धुळील नाही मिळवायची म्हणून वाचलीस तू। डॅडी इथं देवळात आहेत, देवाच्या साक्षीनं त्यांची माफी मागितली तर ते मोठ्या मनानं मला माफ करतात। डॅडी, का स्वतःच्या मुलीचा एवढा द्वेष करताय? खूप त्रास होतोय। डॅडी, जे झालं त्याच्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला असेल याची कल्पना आहे आम्हाला। आम्ही सगळेजण तुम्हाला देव मानतो, देव सगळ्यांच्या चुका पोटात घेत असतो। तुम्ही पण सूर्यान तुळजाची चूक पोटात घ्यावी ही विनंती। डॅडी, मोठ्या मनाने यांना माफ करा तुम्ही। हे फुल जसं होतं तसं करून द्यायचं, पाकळीन पाकळीत जाग्यावर। जर तसं केलं तर हित यांच्या समोर तुम्ही म्हणताय तसं यांना मोठ्या मनानं माफ करेन मी। काय झालं?
दादा चल जाऊ आपण इथनं. दादा माझं चुकलं डॅडी. मी माझ्या देवाला दुखवलंय. मला माहितीये मी किती जरी तुमची माफी मागितली तरी तुमच्या जखमा नाही भरून निघणार आहेत. डॅडी मी तुम्हाला देव मानलंय. देवानं आजपर्यंत फक्त मला आशीर्वादच दिलेत. पण आज माझ्यामुळे माझ्या देवाच्या मनात माझ्याबद्दल राग हे बघून लई त्रास होतो डॅडी. माझं चुकलंय. मला तुम्ही पाहिजे ती शिक्षा द्या डॅडी. वाटलंच चापकाचा फटका द्या, पण असं तुम्ही बोलणं नका हो टाकून देऊ. तुमच्या सावलीतनं मला लांब करू नका डॅडी. या त्रासातनं बाहेर काढा डॅडी. मला खरंच बाहेर काढा. सोडणार नाही तुला. दादा सूर्या, हे बघ डॅडी तुला आज ना उद्या माफ निश्चित करतील, आम्हाला खात्री आहे. आणि हे बघ सगळे आम्ही तुझ्या पाठीशी आहे. पुरी चला आपण परेडची तयारी करून घेऊ. चला या ना दाजी चला चला आपण पनीरच्या देवाला जरा. काय गरज होती त्यांच्या पायावर डोकं ठेवायची. सूर्या तुला वाटतोय तसा त्यांचा स्वभाव साधा आणि सरळ नाहीये. मी त्यांची मुलगी आहे. लोकांसमोर त्यांचा एक वेगळा चेहरा असतो आणि खरा चेहरा. तुला माझं आणि डॅडींचं नातं नाही कळणार. तू नको याच्यात पडू. डॅडी माझ्यासाठी काल पण देव माणूस होते, आज पण आहेत आणि उद्या बी कायम असणार आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.